आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। अत्याचारी व अत्याचारचा अंत अल्लाह करेल, खासदार असदुद्दीन ओवैसी। आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरातील दर्गा रोड परिसरात 29 जून रविवार रोजी संध्याकाळी एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। तत्पूर्वी एमआयएम पक्षाचे माजी खासदार तथा एमआयएम पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील, भाईखल्ला विधानसभेचे माजी आमदार वारिस पठाण, साजिद बिल्डर, नासिर सिद्दीकी, वसीम अहमद यांच्यासह सर्व मान्यवरांच्या स्वागत सत्कारासाठी पेडगाव फाटा येथे जाऊन भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली। मोटरसायकल रॅलीचा समारोप जिंतूर रोडवरील कार्निवाल हॉटेल येथे मरफा वाजवून जल्लोषात करण्यात आला। या हॉटेल कार्निवाल येथे एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी, एमआयएम पक्षाचे माजी खासदार व प्रदेश अध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील, एमआयएम पक्षाचे माजी आमदार वारिस पठाण यांची पत्रकार परिषद घेण्यात आली। पत्रकार परिषदेत संबोधित करताना एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मराठा आरक्षण संदर्भात सांगितले की मी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत होतो, आहे आणि राहणार। माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले की भाजप सरकार मुस्लिम समाजासोबत सूडबुद्धीचा राजकारण करत आहे। एमआयएम पक्षाच्या वतीने आगामी काळात होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक एमआयएम पक्ष लढवणार असल्याचे घोषित केले। सायंकाळी 7:30 वाजता परभणी शहरातील दर्गा रोड परिसरात सभास्थळी एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा कौन आया शेर आया नाराए तकबीर अल्लाहू अकबर असं साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी मंचावर एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी, औरंगाबाद लोकसभेचे माजी खासदार तथा एमआयएम पक्षाचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील, भाईखल्ला विधानसभेचे माजी आमदार ॲडव्होकेट वारिस पठाण, सय्यद मोईन, परभणी पर्यवेक्षक वसीम अहमद, फारूक शाब्दी, समीर बिल्डर, नासिर सिद्दीकी, रूही नास, संयोजक तथा एमआयएम पक्षाचे परभणी जिल्हा समन्वयक मोहम्मद गौसदैन यांच्यासह आदींची उपस्थिती होती। आपल्या मार्गदर्शनात खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले की मुस्लिम समाज बांधवांनी अत्याचाराला न घाबरता त्यांचा सामना करावा। अल्लाह पाक अत्याचारी व अत्याचारांचा अंत करेल। लोकसभेत माझ्यासोबत इम्तियाज जलील, फारूक शाब्दी माझ्यासोबत असते तर वक्फ बिल कायदा संसदेत पारित झाला नसता। वक्फ कायद्याला समर्थन देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून टीका सोडून अशा मुस्लिम विरोधी नेत्यांच्या सोबत मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी राहू नये असे सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परभणी शहरातील प्रसिद्ध युवा कवी एहतेशाम सफी यांनी केले, तर आभार संयोजक मोहम्मद गौसदैन यांनी मानले। यावेळी परभणी जिल्ह्यातील एमआयएम पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नालीचे घाण पाणी खबरस्थानात शिरल्याने खबरस्थानाची पवित्रता भंग। सेलू शहरातील शिवाजीनगर व खतीब मोहल्ला भागाच्या मध्यभागी असलेल्या जुना बचोका खबरस्थान परिसरात नालीचे घाण पाणी शिरल्याने खबरस्थानाची पवित्रता भंग होत आहे। यामुळे लहान मुलांची अंत्यविधी करताना मुस्लिम समाज बांधवांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। या प्रकरणी नगरपालिका प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून मुस्लिम समाज बांधवांना अंत्यविधीच्या वेळी होणारा त्रास दूर करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून होत आहे। अगोदरच कब्रस्तान परिसरात मोठ्या प्रमाणात गवत, काटेरी झाडे उगत असल्याने कब्रस्तानात संचार करताना पायात काटे टोचले जात आहे। सेलू नगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुस्लिम कब्रस्तान सोडून इतर सर्व समाजाच्या स्मशानभूमीत सर्व सोयी सुविधा सोबतच सुशोभीकरण करण्यात आले आहे। इतर समाजाच्या स्मशानभूमीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लाईट व्यवस्था, रस्ता व्यवस्था, सुरक्षा भिंत व्यवस्था, बसण्यासाठी आसनाची व्यवस्था करण्यात आली। बोरी तांडा येथे 2 तलवारीसह एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात। परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व बोरी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत परभणी जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने पावले उचलत असून
जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हा शाखा पथकाने व बोरी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 2 तलवारीसह एक आरोपी ताब्यात घेतले आहे। सदर कारवाई जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे। स्थानिक गुन्हा शाखेचे सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, राम पौड व बोरी पोलीस बीट जमादार दिलदार खान हे गुप्त माहितीच्या आधारे बोरी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते। दरम्यान बोरी तांडा येथे एक व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याने त्याच्या निदर्शनात आले। पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे 2 तलवारी आढळून आल्या। पोलिसांनी शस्त्रासह आरोपी दशरथ चव्हाण राहणार बोरी तांडा याला ताब्यात घेतले असून या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती, मात्र पोलिसांनी कारवाई करून संभाव्य गुन्हा टाळला। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार तसेच त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली। परभणी जिल्ह्यात अशा अवैध शस्त्रसाठ्याविरोधात कारवाई करत पोलीस प्रशासन गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सज्ज असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा प्रहारचा इशारा। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुडावर उठलेल्या शक्तीपीठ महामार्ग तत्काळ रद्द करावा, कारण या महामार्गामुळे परभणी जिल्ह्यातील पूर्णा, परभणी व सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमीन कवडीमोल भावाने विकत घेऊन त्या जमिनीची रूपांतर काँक्रीटच्या जंगलात करण्याचा सरकारचा डाव आहे। शिवाय या महामार्गावरील झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जाणार आहे। यामुळे निसर्गाचा समतोल ही बिघडणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या अगोदर शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला होता, परंतु शक्तीपीठ महामार्ग उभारण्याच्या कंत्राटदार कंपनीकडून टक्केवारीच्या मलिदामुळे शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारून सुपीक जमिनी उद्ध्वस्त करून परभणी जिल्ह्यातील शेतकरी संपविण्याचा पाप भाजप सरकार करीत आहे। यामुळे शक्तीपीठ महामार्ग तत्काळ रद्द करावा या मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे। शक्तीपीठ महामार्गावर होणाऱ्या एकूण 86,000 कोटी रुपयामध्ये महाराष्ट्रातील सर्वच रस्ते काचेसारखे गुडगुडीत होऊ शकतात, परंतु कंत्राटदार व सुपीक जमिनी व शेती उद्ध्वस्त करण्यासाठी सरकारने शक्तीपीठ महामार्ग उभारण्याचा एकतर्फा घाट घातला आहे। सरकारच्या या निर्णयाचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निषेध करून शक्तीपीठ महामार्गाला पूर्णत विरोध असून शेतकऱ्यांच्या हितासाठी हा महामार्ग तत्काळ रद्द करावा, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यासह जिल्हाभरात सरकारच्या विरोधात जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारा प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, उद्धव गरुड, वैभव संघई, शंकर दामोदर, धर्मेंद्र तूप समुद्रे, केशव जाधव, केशव गारोडे यांच्यासह आदींच्या वतीने देण्यात आला आहे। शेतकरी गृहनिर्माण सोसायटीची निवडणूक प्रक्रिया संपन्न। शेतकरी सहकारी गृहनिर्माण सोसायटी मर्यादित संस्थेची निवडणूकीसाठी मतदान 29 जून रविवार रोजी पार पडली। मतदानाची प्रक्रिया परभणी शहरातील बसमत रोड परिसरातील एकतानगर गांधी विद्यालय येथील शाळेत पार पडली। या निवडणुकीत 2 पॅनल उभे होते। निवडणुकीत उभे असलेले प्रभाकर होनाजी जगाडे यांनी विजय मिळवला। यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांना दिली। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। परभणी आगारातील 3 कर्मचारी सेवानिवृत्त। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी आगारातील 2 वाहन चालक व 1 वरिष्ठ लिपिक आज दिनांक 30 जून सोमवार रोजी आपली 31 वर्षाची सेवा संपवून सेवानिवृत्त झाले। त्यांच्या या निवृत्तीबद्दल परभणी आगाराच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी आगार प्रमुख काळम पाटील हे होते, तर व्यासपीठावर सत्कारमूर्ती किशन गायकवाड वाहन चालक, पंडित जाधव वरिष्ठ लिपिक, रघुनाथ भोपळे वाहन चालक आदींची उपस्थिती होती। यावेळी आलेल्या मित्र परिवाराने 3 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले।
मुशायरा मैदानकडे जाणाऱ्या रोडवर मलबा टाकल्याने राहदारीस अडथळा। परभणी शहरातील दर्गा रोडवरील मुशायरा मैदानकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्याने सदरील रस्त्यावर बांधकामाचा मलबा टाकण्यात आला आहे, परंतु सदर मलबा पसरविण्यात न आल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना व नागरिकांना या मलब्यामुळे राहदारीस अडचणीचा सामना करावा लागत आहे। परभणी महानगरपालिका प्रशासनाने सदरील रस्त्यावरील मलबा तत्काळ पसरविण्यात यावा अशी मागणी परिसरातील सर्वसामान्य नागरिकातून होत आहे। प्रताप देशमुख यांच्या हस्ते गट्टू कामाचे उद्घाटन। परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील इंदिरा गांधी स्टेडियम परिसरातील गट्टू कामाचे उद्घाटन माजी महापौर प्रताप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। परभणी शहरातील मुख्य शॉपिंग असलेल्या स्टेडियम परिसरातील दुकानासमोर अनेक दिवसापासून खड्डे पडले होते, ज्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात इथे मोठ्या प्रमाणात चिखल होत होता। त्यामुळे येथील व्यापाऱ्यांनी व ग्राहकांनी ही मोठा त्रास सहन करावा लागत होता। येथील व्यापाऱ्यांनी वारंवार या संदर्भात मागणी केली होती। याचा पाठपुरावा करून प्रताप देशमुख यांनी या कामास मान्यता आणली असून आज दिनांक 30 जून सोमवार रोजी गट्टू कामाचे उद्घाटन केले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा लाभ होणार असून स्थानिक विकासाला नवा दिशा मिळणार आहे। परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।